मी या भाषणाची कसलीही तयारी केली नाही तरी छाती टोकून बोलतोय मी. मला पटलं पाहिजे. मगाशी राजसाहेबांचं चिरंजीव पळून गेलं भाषणात. पळून म्हणजे बाजूला जाऊन परत आले. आता पुढे जायचंय. मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत. थांबा. मी या भाषणाची कसलीही तयारी केली नाही तरी छाती टोकून बोलतोय मी. मला पटलं पाहिजे. मगाशी राजसाहेबांचं चिरंजीव पळून गेलं भाषणात. पळून म्हणजे बाजूला जाऊन परत आले. पण मी बोलतोय का? कारण की मी महापुरुष वाचलेले आहेत. येताना मी मगाशी जी गायलेली छक्कड ऐकत आलं इथून तिथून, माझी मैना गावाकडं राहिली. किती सुंदर लिहिलंय हो. विचार केलाय कधी कधी साहित्य वाचत असताना त्या लेखकाने त्याच्या पाठीमागं किती मेहनत केली असेल विचार केलाय? ती मेहनत म्हणजे त्यांचं जे साहित्य उतरलं ते आपल्या समाजाला मोठं करण्यासाठी, माणसांची बुद्धी वाढवण्यासाठी आणि त्या महापुरुषांच्या विचारांवरती चालण्यासाठीच असतं. हे समजणं गरजेचं आहे. मुळातच टाइम झालाय वाटतं. झालाय ना? बोलायला खूप काही आहे. बोलत असताना पुढे चंदनशिवे साहेबांचे आपल्याला कांबळे ऐकायचे. मुळातच आज रोजी सगळ्यालाच अडचणी येतात. प्रत्येकाला. इथून पुढे ज्या पद्धतीमध्ये सरकार चालवली जातात, ज्या पद्धतीमध्ये इथल्या व्यवस्थेला मॅनिप्युलेट केलं जातं, ज्या पद्धतीमध्ये इथं माणसांना विकत घेतल्या जातं, या पद्धतीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे भारताची लोकशाही टिकेल का? पण तो प्रश्न निर्माण झाल्यानंतर जेव्हा अशा कार्यक्रमांमध्ये मी उपस्थित राहतो आणि त्याच्यामध्ये 1000-2000ची गर्दी बघतो, त्यावेळेस लक्षात येते की यार ही माणसं जिवंत आहे म्हणजे लोकशाही जिवंतच राहणार आहे. आणि या लोकशाहीला नख लावण्याचं काम कोणीच करणार नाही जोपर्यंत या समाजामध्ये जागरूक